नमस्कार, कसे आहेत तुम्ही? तर आज आम्ही परत ब्लॉगमध्ये आणि आम्ही दोघीजणीच आहोत, कारण की आम्ही आलो आहे कारखान्यात. देवी बनतात तिकडे. तर कारखान्यामध्ये माझी ओळख तर नाही आहे, हिची ओळख आहे, कारण की पहिल्यापासून कारखान्यात कामं करत असते देवींची ना. कसं वाटतं? भारी वाटतं ना. तर आता 2च दिवस राहिलेत आगमनासाठी आणि मी तेवढं लेट आले. आता 2 दिवसात जातील आता, कारण की आज शुक्रवार आहे, शनिवार रविवारपर्यंत जातील देव्या. तर कसं वाटतं तुला? मी तर कधीपासूनच बोललेली आहे, पण टाईम पण नाही. तर चला मग आपण भेटूया आता आतमध्येच. मला पण हात लावायला सांगितलं आल्या ना. कसं वाटतंय ना? लय भारी वाटतंय खरं. असं वाटतं घरी नकोच जावा, इथेच राहावा ना. तर हे बघा, आपण ताई कारखान्यात. ताई कसं वाटतंय? हा, छान वाटतं ना. कधीपासून सुरुवात आहे? 75. हा, आणि बाप्पा पण इथे होतात ना. लगेच बाप्पांचं झालं का लगेच ही सुरुवात करता का? किती वाजे फक्त आमचं नाश्ता डे नाईट असतं. दोन्ही टाईम असतात की आराम करतो थोडा. म्हणजे आता कसं काम लवकर जाणार आहे, तर अगोदर मी 4-5 दिवस अगोदर डे नाईट होतो. छान सवय बाबा. किती फुटापासून ते किती फुटापासून? 1.5 फुटापासून 5.5-6 लास्ट एकदम गणपतीचं मोठं. आणि आता ही देवी आहे बघा. किती फुटापासून? तरी आता 7.5 फुटाची देवी आहे. आणि उद्या बाकी लोक उद्यापासून सुरुवात होत ना. आणि आता ही किती? पेंटिंग तुम्हीच करता ना सगळं? पेंटिंग छान करतात. तुमचंच आहे का कारखाना? हे भारी वाटत असेल का करून? नाही सांगत होती का आपण जाऊया म्हणून. एवढी आयडिया नव्हती का खायचं यायचं. आपल्या गणपती होते ना आमच्या लक्षात. तर आता म्हणजे फ्री आहे ना, तर जाऊन येते. कारण की आता उद्या जातीलच. ती बोलली 2 दिवसात आता देवी कधी पण जातील. आज जाऊन भारी वाटतं. आम्हाला पण भेटून भारी वाटतं. खूप भारी आहे. मी पहिल्यांदा आले, म्हणजे इथून जायची मी भांडूपलाच आहे ना. तुझा ॲड्रेस भांडूपला कुठे? म्हणजे भांडूप स्टेशनची बाजूला नाव म्हणजे तसं बघायला गेलं तर 7-8% परंपरा आहे. म्हणजे 75 वर्षाचा झाले. 75 वर्ष झाली. म्हणजे तेव्हापासून म्हणजे त्यांनी सुरुवात केली. म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंडच आहे, म्हणजे सगळ्यांना खलाच वाटतं. सगळ्यांच्या पिढीला पिढी वाटतं जाणणार आहे ताई का. भारी वाटतं, पण भारी आहे. आता एवढ्याच आहेत की अजून कलर करायचे, अजून हॅट कलर करायचं चालू आहे. दाखवायचं आपण. चला, कसं वाटतंय आता कलर करून? मस्त वाटतंय ना.
किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुमच्याकडे? 20 वर्षाचा. ती पिढीला पिढी चालत आलंय. भारी कलरचा महिला असते या सगळा भारी. ही आता कधी झाली? 2 दिवसापासून. सकाळपासून सुरू होतात की दुपारपासून ना? आणि तू काय करते? हा बोल. पेंटिंग म्हणजे बॉडी कलर वगैरे सगळं दादाच करून देतो आणि आखणी वहिनी करतात आणि बाकी कपडे बोल किंवा गोल्डन वगैरे आम्ही सगळं करतो. आता मगाशी पण तू स्टोरी टाकलेली. हा कसं वाटतं तुला? तुझा किती वर्षाचा म्हणजे आपण? मी लास्ट इयर पासूनच येते. हा तरी किती वर्ष झाली असतील तिथे? इथे कारखान्यामध्ये झाले 75 वर्ष कानाला, पण मी आता मला दुसरं वर्ष आहे. पण तुमचं पण कसं वाटतं पण तुला ते येऊन इथे? मस्त. म्हणजे ज्या लोकांना म्हणजे एवढ्या गर्दीतून गणपतीला हात लावायला एवढ्या गर्दीतून जायला लागतं, त्याच्या चरणाला स्पर्श करायला तिथे आम्ही त्याच्या म्हणजे पूर्ण सेवा करतो. त्याच्या फेसला हात लावतोय, त्याच्या पायांना हात लावतोय. तेच म्हणजे असं खूप ती बोलतात ना एक फिलिंगच वेगळी असते. मला असं वाटतं आपण केलंय बाबा, पण एकदम बरा वाटत असेल ना, मनाला शांत वाटत असेल. लोक एवढी त्या आतुरतेने वाट बघत असतात आणि ती गोष्ट आपण बाहेर काढताना कसं वाटतं? येतच ना, शेवटी ते खुश असतात पण आपण दुःखी असतो. बरोबर ना? आज ते काय करतायत? अजून फिनिशिंग चालू आहे. बघा ते बघा दादा आणि वहिनी. आणि आता आपल्याला पूर्ण माहिती सांगतील. दादा बोला. आता हे काका पण इथे करतायत, देवीला फिनिशिंग करतायत काका. तर ह्यांचं पण कुठेतरी हाय बोलतात ना तुम्ही? शिवडीला आहे. शिवडीला जरा जोरात बोला. 75 वर्ष. आता नाईटला पण असतात ना तुमच्या इथे? किती जण म्हणजे एकूण किती जण नाईटला? तुम्ही पण असता नाईटला? आराम तरी कधी करता? आणि कसं आता हे देवीचं येईपर्यंत सगळ्यांना म्हणजे असं ते उत्सुकताच असते ना, आणि त्यामुळे कामाची म्हणजे त्यांना असं वाटत नाही की आपण नाईटला करतोय काम, एवढं जागरण वगैरे त्याचा त्रास पण म्हणजे वाटत नाही. त्यामुळे शेवटी करणारी पण तीच आहे आणि देणारी पण तीच आहे ना. त्यामुळे कसं म्हणजे शक्तीच येते असं होतं आणि त्याच्यामुळे नाहीतर आपण असं इतर वेळेला असं काम केलं तर तेवढा आपला त्रास होतो. बरोबर. पण हे देवाचं काम करताना असं वाटत नाही, म्हणजे देवीच आपल्याला शक्ती देते असं होतं. पण भारी वाटलं बघू ना. मी फर्स्ट टाइम आली, म्हणजे इथून मी जायची पण कधी असं आतमध्ये आपण डायरेक्ट कसं येणार ना, त्याला बोलत आपण जाऊया म्हणून मी जाऊया. आणि गेलं 2 दिवसांना आगमन आलं, तर उद्यापासूनच सुरुवात होईल. उद्यापासून ना कसं वाटेल मग आता देवी गेल्यावर? ते खाली खाली वाटतं ना. हां लोकच खाली वाटत असेल ना. मग आता कधीपासून परत सुरुवात? पुढच्या वर्षी जानेवारी तारखेला गणपतीची तयारी. मार्चपासून एवढं लोक चालू करतात? मार्चपासून भारी वाटतं. भारी बघते गेलं का आपण? दादा ही कुठली देवी आहे? हा आपल्या इकडची भांडूप गावातली. हा आणि ही कुठली? बाबा कदम. कानपूर मध्येच जाईल. आपल्याच गावात येणार आहे. मस्त वाटतात पण लय भारी. आणि या देव्या डबा कंपनी. अच्छा मग या म्हणजे ही कुठली कुठे राहणार आहे देवी? दातर कॉलनी मध्ये. अच्छा बाहेरची आहे ती देवी? हा भारी आहे ती पण भारी आहे. सगळ्या भारी आहेत. असं एकदम असं वाटतं जावंच नाही ना. आणि इथे ही पण मस्त आहे. पेंटिंग बाकी आहे अजून. साईनाथ
अशोकनगर. तरी आता कधी होईल लास्ट? हा तरी लास्ट आता सगळी पेंटिंग कधी होईल? उद्यापर्यंत होईल फायनल. ती सवय झाली ना, एवढं करायचंच आहे. भारी आहे सगळं. मला आवडलं, जाम आवडला. आणि कुठली आहे सप्तशृंगी? ही घरगुती देवी. घरगुती आहे, भारी. हिला त्याशी कलर मारत होती तू? भारी आहे ना, लय भारी. चालू आहे. ताईच करतात ना हे आखणीचं काम? मी पण करते, माझे मोठे दीर मिस्टर पण करतात. हा पण आता म्हणजे आता जसा वेळ असेल तसं. किती हे करायला लागते ना, बारीक काम आहे. तेवढी सेवा होते ना आपली. हा ना. मी असं फर्स्ट टाइम बघते. हा कधीच नाही कारखान्यात गेली. लगेच बघ ना कसं ना, लुकच बदलतात चेहरा बनून. डोळ्यांवरच आहे ना. हा लय भारी. लगेच लुक बदलला ना. मला पण हात लावायला सांगितलं आल्या ना. कसं वाटतंय ना? लय भारी वाटतंय खरं. असं वाटतं घरी नकोच जावा, इथेच जावा ना. तुम्हाला तर कैसा वाटत असेल? मी पहिल्यांदा एवढं मला असं वाटतंय की इथं राहावा. तुम्हाला किती म्हणजे बेकार वाटत असेल नंतर गेल्यानंतर? हो, भारी वाटते. काय पण एवढी सेवा करायला पण भाई पुण्य लागतं ना. मला शांती वाटली खरंच. तुझं नाव काय आहे? खुशी पवार. खुशी पवार. आणि ताईचं नाव मी विचारलंच नाही. ताई तुमचं नाव काय? स्वाती. आणि दादाचं? वैभव. वैभव. मी नावच नाही विचारलं. तुला कसं वाटतंय ग? किती वर्ष झाली? लक्षात ती अशी लहानपणापासूनच येते. काय बोलते? 4वी पासून येते. तर आता किती वर्ष झाली? झाले असेल तरी 10 वर्ष. कॉलेजला जाते तू? कॉलेजला म्हणजे कॉलेज पण करते आणि प्लस हे पण, ह्याची पण आवड आहे ना. कसं वाटतं मग तुला? भारी वाटतं ना. आता लास्ट दिवस तरी तुमचा आता परवा कसं वाटेल? खाली वाटतं. गणपती गेल्यावर पण एकदम सगळ्यात जास्त हीच इमोशनल होते हा जाताना. हा तेच वाटतं. म्हणजे कसं एवढे दिवस काम करतो तर भाजलेला वाटतो ना कारखाना. हा तेवढी सेवा करतो आपण. म्हणून मग आता कॉलेज पण आता एक्झाम चालू आहे. पण आता सुट्टी आहे ना, 2 पेपर नंतर असं आहे. अच्छा. त्यामुळे मग आता भेटलं मिळून माझी असं. आता एक्झाम किती? 13वी. एक्झाम पण चालू आहे, हे पण करते. चांगली गोष्ट आहे ना. भारी वाटलं का बघून. तरच मग अशी होती तिकडे चहा पीत होती ना. चहाच्याच टायमाला आलेलो त्यांच्या आपण ना. हो. बहिणीला विचारूया आपण. बहिणी, देवीची आखणी करताना कसं वाटतं तुम्हाला? देवीची आखणी करताना म्हणजे कसं आपण त्याच्यामध्ये एकरूप होतो. असं वाटतं की
आपण त्याच्यामध्येच हे करतोय म्हणजे देवी आणि आपणच फक्त असं. अच्छा. ती बोलते वगैरे असं वाटतं ना? हो. असं वाटतच नाही का आपण म्हणजे दुसऱ्यांशी म्हणजे बोलायची कोणाची गरजच नसेल ना? आपण एवढं असं मग्न होतो ना की आपण देवीमध्ये एकरूप होऊन असं काम करत असतो. लय भारी. सगळे हातालाच कलर लावून घेतलेत ना. हो. तीच आमची पॅलेट आहे. पहिला ग्रीन कलर दिला आता ब्राऊन कलर दिलाय का? हो. ते कसं कलर मर्ज करावे लागतात ना, जसं हे असेल हा. जेवढं हे करणार तेवढं तिचं रूप हे होत राहतं. हा. बदलत राहणार. हा. तेवढं जिवंतपणा येणार देवीला. अच्छा. हा. मग अशी आखणी नव्हती झाली ना? नाही. आतापासून सुरुवात केली ना? हो. तरी भरपूर फास्ट करतात ना एकदम. लय भारी. असं वाटतं बघतच राहावं. कसं करणार पुढे, काय करतायत ना? हो. आणि हे कामच असं आहे की म्हणजे कसं त्याच्यामध्ये तल्लीन होऊनच होतं आपलं काम. हा. दुसऱ्याच्या मन नाही लागला. म्हणजे एक मग्न होऊन असं एकदम. हो. म्हणजे कसं की आपल्या पूर्वी कशी होते देवी. हा. म्हणजे जेव्हा त्याचं काम हे होईल तेव्हा ती कशी रेडी होणार. एकदम गुंग होतो ना त्याचं. हो. भारी. पहिला आखणी करून घेता मग कलर मारायचा ना? मग पेंटिंग सुरू होते. अच्छा. पहिला आखणीचं काम. हा. पहिले फिनिशिंग, नंतर मग बॉडी कलर, नंतर मग हे लिखाई, शेडिंग. हा. नंतर मग आखणी आणि नंतर मग बाकी कलर्स वगैरे मग सगळं. हा. मग त्या मुली वगैरे अशा सगळे कलर्स. साडी घालणार ना उद्या? साडी काय नाही, नाहीतर काय ना पेंटिंग. मग आता दोन देवेत झालेत का रेडी? हा. त्यांना साडी साडी येणार आहे. साडी. परत अजून ज्वेलरी आहे ती सजणार पूर्ण. ज्वेलरी पण दिली असते ना तुम्हाला? त्याचं लुक एकदमच मस्त वाटतं मग. हा. पूर्ण रेडी झाली ना मूर्ती की हवा तर मग तेव्हा या. भरपूर गर्दी होत असेल ना? हो. आता कधी जाणार तर काय माहिती नाही. आता आम्ही तेव्हा पण आले असते. आता उद्यापासून एक चालू होणार ना? एक देवी गेल्यावर कसं वाटत असते. हो. हेच वाटतं एकदम की आपण एवढे दिवस त्याच्याशी काम करत असतो, बोलत असतो आणि त्याच्यानंतर मग अचानक म्हणजे ते एक मग ते वाईट तर वाटतं. ते तर आहे. पण आता कसं तिकडे तिची स्थानं आहेत, तिकडे जाणारच. हो. लोकांना पण त्यांचं हे आहे ना की ओढ आहे, येऊन जातात. आता मंडळाच्या जे असतात ना मूर्त्या वगैरे ते डेली त्यांचं बघणं चालू असतं की आमची झाली का वगैरे. असं ना? सारखं येऊन म्हणजे सगळ्या लोकांना उत्सुकता असते ना की आपल्याला असं वाटतं का नाही जाऊ, पण तिथे वाट बघत असतात ना. म्हणजे सगळ्यांना उत्सुकता आहेच ना की त्यांचे मंडळवाले पण येऊन बघत असतात. आता हिला साडी घालणार. साडी बिडी तुम्हीच घालता सर्व? साडी आम्ही पण नाही तर मंडळवाले जाऊन पण तिकडे म्हणजे तिच्या स्थानावर जाऊन पण घालतो. अच्छा. असं आहे का? म्हणजे 1-2 आमच्या इथून घालतो आम्ही साड्या. हा. पण बाकीच्या अशा आहेत त्या त्यांच्या. आणि ज्वेलरी पण तीच लोक? ज्वेलरी आम्ही करतो. हो. ना अशी रिअल पण घालतात ना? रिअल पण घालतात. हा. ते त्याचे दागिने वगैरे नथ वगैरे असते ती रिअलवाले. मंगळसूत्र बोला, बाकी वगैरे ते आपलं. नाही गळ्यातली ज्वेलरी ते लोकांचे असते. ते लोक आताची कशी पहिल्याची लोक कशी अशी याच्यावरच ठेवायची ज्वेलरी, आताची रिअल मध्ये घालतात. आणि आता कसं सजवतात वगैरे, अजून डेकोरेटिव्ह होते, अजून दिसते. लय भारी वाटतं ना? तर चला मग कसं वाटलं सांगा. छान वाटलं. दिव्या तुला कसा वाटला? मला ते मस्त वाटलं. तुला कसं वाटलं सांग आमच्या कारखान्यात येऊन? मला तर जाम भारी वाटला खरंच. असं वाटतंय की इथे थांबावा, पण लय भारी वाटला. मी फर्स्ट टाइम आली आहे आणि खूप भारी वाटला. म्हणजे दुकानात तर आपण असं जातोच, पण कारखान्यात काम होताना आपण कधीच नाही गेलो. हा, जिथे घडते तिथे मी कधीच नव्हती गेली, पहिल्यांदाच आले मी इथे. तर खूप भारी वाटलं. तुला कसं वाटलं? मी आलो तर कसं वाटलं तुला? भारी वाटलं. तुला असं कधीपासून आणायचं होतं ऍक्च्युली, म्हणजे तुला गणपतीला पण आणायचं होतं, पण म्हटलं आता टाइम पण असायला पाहिजे ना तेवढा. गणपतीत थोडी कशी घाई असते आणि आता कसं आपण माझ्याकडे पण असतो. मग आता कसं मी फ्रीच आहे म्हणून ती मला बोलली चल ताई जाऊन येऊया. तर व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. काळजी घ्या.